अजय, तू बोलवलं काय मला? होय, चल जरा जाऊन ये बाहेर. कुठं जायचंय? बाहेर जायचंय. बाहेर? कुठं खरं? ते शारदाच्या घरी जाऊन ये ना. शारदाच्या? कशाला? कशाला म्हणजे तुझ्या लग्नाची मागणी घालायला. हा, मागणी घालायला. मागणी घालायची की. मागणी घालायची. मागणी घालायची की. घाल्या मागणी. कुठे पळते? हे आजा, खूप साधं नाही. येडायच काय? मला नाही जमत. मागणी बिगणी मी जातो. काय नाही जमणार? काय नाही जमणार? तुला आवडते ना ती? तू आवडते. खायला काय लागतेस? आवडते ना? लग्न करायला काय हरकत आहे? हांगेला जा. ऐक की, तसं नाही, पण हे डायरेक्ट घरी जायच्या आधी मी एकदा विचारतो की. तू तिला विचारणार? आजा, आपण खरंच विचारत. अरे परत फॉर्म भरायला उशीर झाला तर फॉर्म नाही भरता येणार. फॉर्म कसलं म्हणजे? हे बघ, तुझं लग्न झाल्यावर तिने आर्मी जॉईन करायला तुला काय प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम येणार, पण ह्या घर बिन काय काढ नको. नाही बघ, ही शिकलीची आयडिया, त्यामुळे आपल्याला जायलाच लागेल. समजलं? पण आजा, मी काय म्हणतो, हे लग्नाचे विषय डायरेक्ट काढू नकोस. आपण एक काम करू, ते शारदाला आधी व्यवस्थित समजावून सांगू आर्मी जॉईन करण्याचं. तू गप. तू माझ्या बरोबर चल, आपण तिकडे गेलो बघू. चल. मी खरं चल. अरे चल गप. जयश्री, काय हो, काय झालं? आम्हाला थोडं बोलायचं होतं. बोला की मग. आम्हाला ताईसाहेबांशी बोलायचं होतं. ताईसाहेब, आम्हाला माहिती आहे तुमचा आमच्यावरचा राग अजून बी गेलेला नाही, पण आम्हाला तुमच्याशी यांच्याबद्दल जरा बोलायचंय. भैया साहेबांबद्दल? आता काय त्यांची वकिली करणार आहात का आमच्याकडे? नाही 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 ताईसाहेब, वकिली नाही, उलट आम्हाला त्यांची तक्रार करायची. तक्रार? कशाबद्दल? आईसाहेब, तुम्ही ती यापूर्वीच करायला हवी होती. जयश्री, काय झालंय? काय ते स्पष्ट बोला, काही लपू नका. आणि असं आडून आडून बोलायची काही गरज नाही. मी तुमच्याशी आज स्पष्टच बोलायला आली. आता हे सगळं बोलायची काही गरज आहे का? आई साहेब, तुम्ही जरा शांत बसा. आजपर्यंत तुम्ही त्यांच्या चुकांवर पांघरून घालत आलात. जयश्री, बोला तुम्ही. ताईसाहेब, हे आईसाहेबांना लई त्रास देतात. आम्हाला हे अजिबात पटत नाही, पण आम्ही आजवर कधी बोलूच शकलो नाही. ते आईसाहेबांना कसं बी वागवतात, त्यांना वाटतं तसं बोलतात. आणि एवढंच नाही तर त्यांच्या अंगावर धावून बी जातात. ताईसाहेब आज दौंडला जाणार आहेत. हे कधी ठरलं? त्या काही बोलल्या नाहीत आम्हाला. असेच करते बघा ताई, बोलतच नाही काय. म्हणजे त्यांना पण अजून माहित नाही. म्हणजे तुम्ही त्यांना सांगणार आणि त्या इथून जाणार. आम्ही का सांगायचं? बिकॉज मी सांगतोय म्हणून. हा, सांगणार ना. आम्हाला ताईसाहेब ह्या घरात नकोय. पण असं कसं सांगायचं की तुम्ही या घरात जा म्हणून? कसं सांगायचं, काय सांगायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. पण ताईसाहेब आजच्याच दौंडला गेल्या पाहिजे, नाहीतर तुम्हाला माहितीच आहे. पण तेव्हा जे काय आमच्या समोर झालं ते आम्हाला अजिबात नाही पटलं, पण आम्ही काही बोलू बी शकलो नाही. पण ताईसाहेब, तुम्ही या घरातनं कायमचं निघून जावं असं कधीच आमच्या मनात नव्हतं. खरंच
आई साहेब, जयश्री सांगतात ते सगळं खरं आहे? भैया, भैया, आता कशाला मागचं काढताय? आई तुम्ही नका आता मध्ये बोलू. हे तुम्ही जर वेळीच बोलला असतात ना तर आम्हाला बोलायची वेळच आली नसती. भैया, आताच्या आत्ता बाहेर या. ताईसाहेब, काय झालं एवढं अर्जंट? पास झाली आहे तुमची नाटकं आता. मला लाज कशी वाटत नाही हो? स्वतःच्या आईबरोबर तुम्ही असं वागता? त्यांनी एवढे कष्ट घेऊन तुम्हाला लहानाचं मोठं केलंय ते यासाठी का? हो ताईसाहेब, तुम्ही काय बोलते मला काय बास. अजूनच नाटकं केलीत ना तर आमचा हंटर बोलेल बर का. आम्हाला जयश्रींनी सगळं सांगितलंय. आम्हाला तर तुम्हाला भाऊ म्हणून घ्यायची पण लाज वाटते. काय काय सांगितलं जयश्रींनी? हेच तुम्ही आई साहेबांना कसं वागवता, त्यांच्या अंगावर धावून जाता, त्यांना धाकात ठेवता. अहो काय चाललंय हे सगळं? हो ताईसाहेब, तुम्ही त्यांच्यावर कुठं विश्वास ठेवताय? तुम्हाला खोटं वाटत तर आईसाहेबांना विचारा. भैया साहेब पास. तोंडातून एक शब्द जरी अजून काढलात ना तर बघाच, तुम्हाला जर वेळीच चापकाचे फटके दिले असते ना तर ही वेळच आली नसती. आई साहेब, अहो तुम्ही का त्यांना सारखं पाठीशी घालता? वेळच्या वेळी का बोलत नाही त्यांना? आपल्या घरात ना आबा साहेबांपासूनच आम्हाला जर का परत असं कळलं तर तुम्हाला घराबाहेर तर काढूच, पण तुमची 2 वेळची खायची पण भ्रांत होईल याची पण आम्ही काळजी घेऊ. आलंय का ध्यानात? पण निघा, लगेच निघा. जयश्री, तुम्हाला एवढं घाबरायची काहीच गरज नाहीये. तुमच्या मनात जे काही असेल ना, मग ते चुकीचं असो किंवा बरोबर, तुम्ही अगदी बिनदिक्कत आमच्याशी बोला. अण्णा एक मिनिट, तुम्हाला शारदा कुठं राहते माहितीये का? कोण शारदा? ती नाही का आर्मी ट्रेनिंग सेंटर मध्ये कामाला आहे बघा. कुठं काम करते ते म्हणता? ट्रेनिंग सेंटर. असं कुणी बी राहत नाही बघा इथं. अण्णारी नीट आठवा की, बघा राहत असेल. नाही हो, तुम्ही एक काम करा, पुढे विचारा की. हा बरोबर.
पत्ता तर चुकीच नाही ना सांगितलं. हे हिलेला आपण ऍड्रेस विसरत नसते बघ. मी काय म्हणते आज्या, या गावात कोण ओळखतच नसेल तिला. आपण एक काम करू, उगून नडे जाऊ इथं ना. उलट थांबूया आपण. का? हे बघ, ती जर ती एवढ्या वर्षापासून राहत असेल तर तिला कोणतरी ओळखलंच पाहिजे. हा खराय खराय. हो तू काम कर, मोबाईल दे तुझा. मोबाईल कशाला? घे तू. तिचं लॉक कोण काढणार? मी. काढतो काढ. चल. दादा एक मिनिट. या कुठं राहतात माहिती का तुम्हाला? हे तर रुखसाना पुढच्या गल्लीत कोपऱ्यावर राहतात. चंदू अण्णांकडे भाड्यानं राहतात. हिल रे अण्णा रे, नीट बघा की जरा. हे रुक्साने इल्ला, हिचं नाव शारदा आहे. शारदा रुखसानाच आहे. मीच तिचा झेरॉक्स काढला ID कार्डचा. बरोबर, थँक्यू. कुठं? कोपऱ्यावर ना? हा. आजा, हे माणूस शारदाला रुक्साना रुक्साना काय म्हणतोय? चल. कुठं? सेंटरला. हा मग तर झालंय काय? चल तुला सांगतो. हा. शीतल, ओ शीतल, काय हो? या की. अहो नको नको, तुम्हीच इकडे या. अहो बोला. हो शीतल, मिशन सक्सेसफुल. म्हणजे झाले तरी काय? हो, ताई साहेबांनी यांच्यावर आता सर्जिकल स्ट्राईक केलाय. म्हणजे हो, आपलं बोलणं झालं आणि मग मी ताई साहेबांना जाऊन सांगितलं म्हणजे की ते असं असं वागतात आणि आई साहेबांना बी लई उलट सुलट बोलतात. मग काय? हो, ताई साहेबांचा राग तुम्हाला माहितीच आहे की. त्यांनी यांना बोलवून घेतलं, लई छापलं. आता तर ताई साहेबांनी यांना ताकीदच दिलीये, परत जर असलं काही कानावर आलं तर तुमची काही खैरच नाही म्हणून. आणि शीतल, या सगळ्यात अजून एक चांगली गोष्ट झाली बघा. ती आणि काय आता? हो, ताई साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवला. म्हणजे त्या माझ्या संग आधी कधीच अशा बोलल्या नव्हत्या, तसं आज बोलल्या. अरे वा. पण जयश्री, भैया चिडले तर नाहीत ना? हो, लाल लाल झाली होती रागानं. माझ्याकडे तर असं चिडून बघितलं त्यांनी, या अंगावर काटाच आला माझ्या. हो, आता काय करायचं शीतल? म्हणजे मी एवढा विचारच केला नव्हता की मी ताई साहेबांना सगळं सांगेन आणि ताई साहेब यांना बोलून. आव असू द्या असू द्या, काय नाही होणार. सत्य पचवायला तसं जडच असते की. आता थोडे दिवस करता येईल चिडचिड, नंतर होत्याल शांत. हो, तसंच व्हायला पाहिजे. त्यांनी जर हे मनात ठेवलं ना तर माझं लय अवघड होईल. अहो तुम्ही नका काळजी करू, ताई साहेब आहेत का नाही तुमच्या संग, त्या सगळं सांभाळून घेतात. वय अजिंक्य, मला काय वाटते, ते सकाळी माणूस भेटलेलं बघ, ते उगाच काय तर बडबडते असं वाटतंय मला. अरे पण
मी बोलतोय त्याच्यावर विश्वास नाही का तुझा? अंगी लाजा, पण ते पोरगी तसं नाही एवढं माहिती बघ मला. क्या तू लय भोळायस बघ. तर नीट विचार कर. मला तर ना आता सगळा गुत्ता सुटल्यासारखं वाटतंय बघ. म्हणजे बघ, तिनं आधी तुझ्या संघ आणि त्या जाधव संघ मैत्री केली आणि मग तुमच्या वर्ध्या गायब केली. ती कशाला चोरल वर्दी? क्या तिनंच केलंय हे. आता बघ, तिची तुझ्या संघ आणि त्या जाधव संघ चांगली मैत्री आणि बरोबर तुमच्याच वर्ध्या कशा काय गायब झाल्या? तुला पण माहिती आहे हे आपल्यातलं कुणी केलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट, तो काढलेला नकाशा आपण आतापर्यंत म्हणत होतो हे आपल्याच पोरनी काढले, पण तो नकाशा तिनंच बनवला होता आणि हे प्लॅनिंग पण तिनंच केलंय. मला तर हे अजून पटत नाही बघ. तुला पटत नाही ना? तुला मी पटवून देतो. क्या माझा अंदाज कधीच फेल जात नाही. काय चाललंय तुमचं दोघांचं बी एवढ्या रात्री? ते आपलं हे अगं तुझीच आठवण काढत होतो. हा तुझ्याच. माझी? हा का? ते केकेचा घसा बसलाय ना. हा हा जरा हळद दूध आणखी त्याच्यासाठी. काय थंड काय खाल्ला? होय अगं, गार खाल्लंय त्यानं. होय. रुक्साना, ए लई झाली तुझी नाटकं. आता सगळं खरं खरं बोलायचं, कळलं? काहीच नाही. काहीच नाही सर. सर लेडीज असल्यामुळे आपल्याला थर्ड डिग्री पण वापरता येत नाही. आपण फिमेल ऑफिसर्स आणि पोलिसांना इन्व्हेस्टिगेशनसाठी बोलवलंय, तर याच्याकडून आपल्याला काहीतरी इन्फॉर्मेशन मिळालीच पाहिजे. येस सर. काय पाहिजे? खायला देऊ? पाणी? पाणी. पाणी. कशासाठी केलंस? कशासाठी केलंस? या सगळ्याचा तुला आणि तुझ्या कुटुंबाला किती त्रास होईल माहितीये का तुला? विचार केलायस? हे तुमच्या सारख्यांमुळे ना अख्ख्या कुटुंबाला सोसावं लागतं. त्यांच्यासाठीच केलं मी हे. त्यांच्यासाठी? वय घरात पैसा नाही, तिथं काम करून बी काही भागत नाही. आई आजारी आहे, बाप नाही, लहान भावंड आहेत. अगं पैशासाठी देशाला पणाला लावलंस? हा? ज्या मातीनं तुला मोठं केलं त्या मातीची बेईमानी केलीस? हा? मला सांग, काय प्लॅन आहे तुमचा आणि त्यांना काय मदत केलीस ते सांग. मला माहितीये ती वर्दी पण तूच चोरलीस, नकाशा पण तूच काढून दिलायस. कशासाठी केलं ते सगळं? काय प्लॅन आहे तुमचा? मला काय बी माहित नाही. मला त्यांनी फक्त दोनच काम सांगितली होती. एक ATCचा नकाशा देणे आणि दुसरं आर्मीचं वर्दी बाहेर द्यायचं. बाकी मला काय बी माहित नाही. खरं सांग नाही तर? मी खोटं बोलत नाहीये. त्यांचा काय प्लॅन आहे आणि ती लोक कोण आहेत मला काय बी माहित नाही. पण त्यांचा नेमका काय प्लॅन आहे? मला माहित नाही. आका बताने वाला था कब और क्या करना है. त्यांचे फोटो तुझ्याकडं नहीं. कुठे राहतात ते मालूम है? नहीं मालूम. साहब खुद को बचा लो, तबाही मचने वाली है.